नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत MA पार्ट 1 सेमिस्टर 2 आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांत आणि धोरण, इंटरनॅशनल ट्रेड थेअरी अँड पॉलिसी या विषयातील अतिशय महत्त्वाचे प्रश्न आज आपण पाहणार आहोत. आणि नक्कीच येत्या सेमिस्टरला आजच्या या व्हिडिओतील प्रश्न तुम्हाला नक्कीच जास्तीत जास्त मार्क्स मिळून देतील याची मला खात्री आहे. चला तर मग आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूया. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 1 मध्ये वारंवार विचारले गेलेले प्रश्न या ठिकाणी मी तुम्हाला आणून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पहिला प्रश्न आहे रिकार्डोचा व्यापार सिद्धांत किंवा रिकार्डोचा तुलनात्मक प्राधान्य सिद्धांत. इथे प्राधान्याऐवजी तुलनात्मक लाभाचा सिद्धांत असं देखील म्हटलं जाईल. तर रिकार्डोचा व्यापार सिद्धांत तुलनात्मक प्राधान्य सिद्धांत स्पष्ट करून व्यापारातून होणारे फायदे विशद करा. आलं लक्षामध्ये? कदाचित शब्दरचना तुमची वेगळी असू शकते. रिकार्डोचा तुलनात्मक लाभ सिद्धांत असं देखील असू शकतं, परंतु रिकार्डो हे शब्द तुम्ही लक्षात ठेवा. रिकार्डो तुलनात्मक. आलं लक्षामध्ये? त्यानंतर दुसरा प्रश्न आहे आपला उत्पादन फलन आणि खर्च फलन यांच्या संकल्पना स्पष्ट करा व आंतरराष्ट्रीय व्यापारातील त्यांचे महत्त्व विशद करा. हे पहा, कधी कधी तुम्हाला प्रश्न फक्त उत्पादन फलनवरच येऊ शकतो किंवा खर्च फलनवर पण येऊ शकतो. आलं लक्षामध्ये? आणि त्याचं काय आहे, आंतरराष्ट्रीय व्यापारातील महत्त्व विशद करा. चला आता नेक्स्ट प्रश्नाकडे आपण बोलूया. नेक्स्ट प्रश्न आहे आपला हेक्चर-ओहलीन सिद्धांत सविस्तर स्पष्ट करून त्याची काय आहे गृहीतके किंवा नुसतं हेक्चर-ओहलीन सिद्धांत सविस्तररित्या स्पष्ट करा असंही येऊ शकतं, परंतु हेक्चर-ओहलीन हे लक्षात ठेवा. त्यानंतर आहे स्टॉफल-सॅम्युएल्सन यांचा सिद्धांत स्पष्ट करा. घटकांच्या किमतीवर त्याचा काय परिणाम होतो हे स्पष्ट करा. आणि नेक्स्ट आहे आपला लिओन्टिफ विरोधाभास. आता युनिट 1मध्ये तुम्हाला युनिट 1मध्ये जे मला IMP प्रश्न वाचले ते मी तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 मध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला एवढं माहिती आहे ना, आपल्याला 4 युनिट असतात. 4 युनिटमध्ये प्रश्न क्रमांक 1 हा काय पहिल्या युनिटवर असतो, प्रश्न क्रमांक 2 हा दुसऱ्या युनिटवर, प्रश्न क्रमांक 3 हा तिसऱ्या युनिटवर आणि प्रश्न क्रमांक 4 हा चौथ्या युनिटवर. आणि 5वा जो प्रश्न असतो तो संपूर्ण युनिटचा विचार करून दिलेला असतो. आता आपण बोलूया प्रश्न क्रमांक 2कडे. प्रश्न क्रमांक 2मध्ये तुम्हाला टॅरिफवर प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि त्याचे काय प्रकार, अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम स्पष्ट करा. तुम्हाला टॅरिफ म्हणजे काय, टॅरिफचे प्रकार असंही प्रश्न येऊ शकतो किंवा टॅरिफ म्हणजे काय, त्याचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम असं देखील प्रश्न येऊ शकतो, परंतु टॅरिफ मात्र लक्षात ठेवा. त्यानंतर आहे नेक्स्ट बहुपक्षीय करार म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व आणि वैशिष्ट्य. बघा, मी एकाच प्रश्नामध्ये 3 प्रश्न टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला महत्त्वही वेगळा विचारला जाऊ शकतो, वैशिष्ट्यही विचारलं जाऊ शकतो. आलं लक्षामध्ये? आणि 3 प्रश्न एकदा पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आता समजा तुम्ही महत्त्व पाठ करत आणि वैशिष्ट्य पाठ केले नाहीत, पण तुम्हाला बहुपक्षीय करार त्याचे महत्त्व माहिती आहे, तर ते काही मुद्दे वैशिष्ट्यामध्ये पण येऊ शकतात. म्हणजे असं नाही का बहुपक्षीय करार आणि त्याचे महत्त्व हा प्रश्न मी पाठ केलेला आहे, मला येतो, परंतु पेपरमध्ये ते विचारलंच गेलं नाही. बहुपक्षीय करार आलं आणि त्याचे वैशिष्ट्य आले, तर असं नाही. तुम्ही महत्त्व पाठ केलं ना, थोडीशी शब्दरचना त्यात एक चेंज करून तुम्ही वैशिष्ट्य म्हणून पण ते लिहू शकता. म्हणजे अभ्यास झालेला आहे, पण तुम्ही तुमचं नॉलेजचा वापर थोडासा इकडे तिकडे शब्दरचना फिरून तुम्हाला तो पेपर काय करायचा आहे, पूर्ण लिहायचा आहे. बहुपक्षीय करार तुम्हाला माहिती आहे ना, मग लिहून या ना, डायरेक्ट प्रश्न सोडून देऊ नका. बहुपक्षीय व्यापार करार म्हणजे काय, त्यांचं महत्त्व आणि वैशिष्ट्य स्पष्ट करा. नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया आपण. कल्याणाशी संबंधित मानदंड स्पष्ट करा. आंतरराष्ट्रीय व्यापारात कल्याणाचे मापन कसे केले जाते ते स्पष्ट करा. मी एकाच प्रश्नामध्ये 2-2, 3-3 प्रश्न ॲड केलेले आहेत. प्रश्न तुम्हाला कसाही येऊ शकतो, परंतु एवढं लक्षात ठेवा, मला टॅरिफ अभ्यास करायचा आहे, मला बहुपक्षीय व्यापार करार अभ्यास करायचा आहे, मला कल्याणाशी संबंधित मानदंडाचा अभ्यास करायचा आहे आणि त्यांचा आंतरराष्ट्रीय व्यापाराशी काय संबंध आहे, एवढी संकल्पना तुम्ही तुमच्या माइंडमध्ये क्लिअर ठेवा. त्यानंतर शुल्क व अनुदान या व्यापार धोरणात्मक उपाययोजनांचं स्पष्टीकरण करा. त्यानंतर जागतिक व्यापार संघटना हा मोस्ट IMP प्रश्न आहे आणि हा येणारच.
आणि जागतिक व्यापार संघटना व बहुपक्षीय व्यापार करारांचा आंतरराष्ट्रीयवर होणारा परिणाम स्पष्ट करा. म्हणजेच काय, इथे तुम्हाला संकल्पनांचा अभ्यास करायचा आहे आणि त्याचा आंतरराष्ट्रीय व्यापाराशी काय संबंध आहे ते देखील आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. म्हणजे माइंडमध्ये पेपर लिहिताना इंटरनॅशनल ट्रेडशी काय रिलेटेड असू शकतं, अभ्यास करताना ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही आढावा घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता प्रश्न क्रमांक 3कडे वळूया. त्यामध्ये कुठले कुठले IMP प्रश्न येऊ शकतात. आता प्रश्न क्रमांक 3, त्यातून पहिला आहे अपूर्ण स्पर्धेत व्यापारातून होणारे लाभ स्पष्ट करा. अपूर्ण स्पर्धेत व्यापारातून होणारे लाभ स्पष्ट करा. नेक्स्ट प्रश्न आहे आपला, एकाधिकाराखालील टॅरिफ, कोटा यांची तुलना करा आणि त्यांचा परिणामांचे विश्लेषण करा. नेक्स्ट, एकाधिकार स्पर्धेच्या परिस्थितीत व्यापाराचे लाभ स्पष्ट करा. आता इथे कुर्नो संदर्भात आहे. कुर्नोट कॉम्पिटिशन मॉडेल स्पष्ट करा आणि उत्पादनाच्या प्रमाणावर आधारित स्पर्धेचे काय करा, विश्लेषण करा. त्यानंतर बट्रांड कॉम्पिटिशन आहे. इथे मॉडेल शब्द वापरला, तिथे सिद्धांत येऊ शकतो तुम्हाला. म्हणजे आपल्याला कुर्नोट आहे, पुन्हा बट्रांड आहे, हे आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. आणि त्याचं काय आहे, बट्रांड मॉडेलचं त्यांनी काय सांगितलं, किंमत आधारित स्पर्धेचे विश्लेषण करा. हा देखील IMP प्रश्न आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे आपला, धोरणात्मक व्यापार धोरण म्हणजे काय, कुर्नो स्पर्धेच्या माध्यमातून स्पष्ट करा. आता इथे तुम्हाला काही 2 प्रश्न एकत्र करून पाठवलेत. तुम्हाला जर कुर्नो पाठ असेल तर तुम्ही कुर्नोचं पण लिहू शकता आणि त्याचा संबंध धोरणात्मक व्यापार असं कनेक्ट करू शकता. म्हणजे कसं, अभ्यास करताना तुम्हाला चौकस बुद्धिमत्ता ठेवून अभ्यास करायचा आहे. कारण तुमचं एखाद्या सिद्धांताचा दुसऱ्याच्याशी कनेक्टेड करून त्याचा काय इम्पॅक्ट पडू शकतो हे सगळं तुम्हाला लिहायचं. त्यामध्ये धोरणात्मक व्यापार धोरण म्हणजे काय, कुर्नो स्पर्धेच्या माध्यमातून ते स्पष्ट करा. आणि लक्षामध्ये. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 4कडे वळूया आपण. प्रश्न क्रमांक 4 काय म्हणतो, जागतिकीकरण आणि व्यापार यामध्ये संबंध स्पष्ट करा. आता हे तुम्ही अभ्यास म्हणजे मुद्दे पाठ नाही केले तर चालेल, अगदी तुम्ही तुमच्या माइंडने पण लिहू शकता. जर रेग्युलर लेक्चर तुम्ही अटेंड करत असाल तर हे बघा, जागतिकीकरण, ग्लोबलायझेशन आणि व्यापार यातील संबंध स्पष्ट करा. तुम्ही स्वतःच मुद्दे तयार करून तुम्ही खूप छान पेपर लिहू शकता या विषयावर. त्यानंतर व्यापाराचा पर्यावरणावर होणारा परिणाम स्पष्ट करा. आता सकारात्मक नकारात्मक ते बघून घ्या. त्यानंतर उत्पादन चक्र सिद्धांत व तंत्रज्ञान अंतरसिद्धांत यांचे तुलनात्मक विश्लेषण करा. बघा, इथे उत्पादन चक्र सिद्धांत, तंत्रज्ञान अंतरसिद्धांत अशा पद्धतीने दिलेला आहे. आता कुठल्या विषयाला म्हणजे आता उत्पादन चक्र सिद्धांत आपल्याला किती लिहिलं अपेक्षित आहे, 10 मार्काला प्रश्न विचारतात ना, 5 मार्क इकडे 5 मार्क तिकडे असं करून तुम्हाला लिहायचं आहे ते. नेक्स्ट प्रश्न आहे, व्यापाराचा पर्यावरणावर होणारा परिणाम. मला वाटतं मी 2 वेळा इथे टाकलेला आहे, असो काय हरकत नाही. म्हणजे हा बघा किती IMP आहे आणि हा पाठ करून जा, येऊ शकतो. मी 2 वेळा इथे टाईप केलं म्हटलं. नेक्स्ट, अंतर्जात प्रदूषण धोरण म्हणजे काय, पर्यावरण संरक्षणासाठी त्याचे महत्त्व विशद करा. नेक्स्ट प्रश्न आहे, तंत्रज्ञान अंतर मॉडेल स्पष्ट करा किंवा तंत्रज्ञान अंतर सिद्धांत स्पष्ट करा. देशामधील तांत्रिक फरकामुळे व्यापार कसा घडतो हे विशद करा. आता वळूया आपण प्रश्न क्रमांक 5. आता लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 5 हा टिपाली असतो आणि अगदी सोप्पा असतो. रिकार्डोचा सिद्धांत यामध्ये आपल्याला येऊ शकतो. शुल्क व अनुदान, जागतिक व्यापार संघटना, अंतर्गत उद्योग व्यापार, उत्पादन जीवनचक्र सिद्धांत. हे बघा, हे 2 तर IMPच आहेत आणि हे येणारच. मेटलजरचा विरोधाभास, बट्रांड सिद्धांत आणि अंतर्जन्य प्रदूषण धोरण. हे बघा, हे इतके IMP प्रश्न मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि नक्की हे जर यातील जर प्रश्न तुम्हाला पेपरला आलेत तर कमेंट करायला विसरू नका, कारण तुमची कमेंट ही माझ्यासाठी प्रोत्साहन ठरते. आणि मला पण थोडंसं हायचं वाटतं की नाही, विद्यार्थी आपण जे प्रश्न विद्यार्थ्यांना देतो त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होतो का, होत असेल तर मी देऊ शकेल ना पुढे नेक्स्ट असं आहे. म्हणजे ते मला प्रोत्साहन मिळतं आणि इतर विद्यार्थ्यांना पण कळतं की नाही, मॅडमने दिलेले प्रश्न हे पेपरमध्ये विचारले जातात. ठीक आहे. आणि तुम्हाला सर्वांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या विषयामध्ये पास झाला तर नक्की कमेंट करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.